नमस्कार भक्तजन हो. महानुभाव पंथाचा पाया समजून घ्यायचा असेल तर एक ग्रंथ प्रत्येकाने अवश्य अभ्यासला पाहिजे, लीळाचरित्र. पण 448 लीळांचा हा विशाल ग्रंथ नेमका कसा समजायचा? यामध्ये कोणते प्रमुख विभाग आहेत आणि संपूर्ण लीळाचरित्र फक्त काही मिनिटात कसे लक्षात ठेवायचे? आज आपण लीळाचरित्राचा संपूर्ण रोड मॅप समजून घेणार आहोत. लीळाचरित्र म्हणजे काय? लीळाचरित्र हा महानुभाव पंथातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. यामध्ये श्री चक्रधर स्वामींच्या लीळा, उपदेश, भक्तांच्या कथा, तत्वज्ञान आणि मोक्षमार्गाचे वर्णन आढळते. हा केवळ चरित्रग्रंथ नाही, तर तो महानुभाव तत्वज्ञानाचा जिवंत इतिहास आहे. संपूर्ण रचना एक नजरेत. लीळाचरित्राचे 4 प्रमुख विभाग आहेत. 1. प्रस्ताविक खंड. 2. पूर्वार्ध. 3. उत्तरार्ध. 4. अज्ञात आणि परिशिष्ट. हा फ्लो लक्षात ठेवा. प्रस्तावना, अवतार कार्य, तत्वज्ञान, परिशिष्ट. संपूर्ण लीळाचरित्र याच क्रमाने पुढे सरकते. प्रस्ताविक खंड. अभ्यासाची सुरुवात प्रस्ताविक खंडापासून होते. यामध्ये 3 मुख्य भाग आहेत. प्रस्तावना, कालनिर्देश. संक्षेप. येथे ग्रंथाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक संदर्भ आणि पुढील कथानकाची तयारी केली जाते. जसे एखाद्या मोठ्या प्रवासापूर्वी नकाशा पाहिला जातो, तसे हे प्रकरण आहे. पूर्वार्ध. अवतार आणि प्रारंभिक लीळा. आता आपण प्रवेश करतो पूर्वार्धात. हा भाग श्री चक्रधर स्वामींच्या प्रारंभिक कार्याचा आहे. येथे आपण पाहतो सह्याद्री पर्वतावरील दिव्य भेट, द्वारका निवास, अवतार स्वीकार, काटोळा येथील भेट. याच विभागात ईश्वरी कार्याची सुरुवात होते. जीवांच्या उद्धारासाठी परमेश्वर कशा प्रकारे कार्य करतो याची झलक येथे दिसते. पूर्वार्ध. चमत्कार आणि लीळा. यानंतर येतात अद्भुत लीळा. सांड जिवंत करणे, मृत, ज्ञान बाहेर टाकणे, तेली आणि तेलिणीस सामर्थ्य प्रदान करणे. परंतु या लीळांचा उद्देश केवळ चमत्कार दाखवणे नाही, तर जीवांचा विश्वास दृढ करणे आणि ईश्वरी सामर्थ्याची अनुभूती देणे हा आहे. पूर्वार्ध. प्रमुख भक्तांची भेट. कोणत्याही धर्मप्रसारासाठी भक्तांची आवश्यकता असते. या विभागात आपल्याला भेटतात महाईम भट, भटोबास. चांगदेव हे केवळ अनुयायी नव्हते, तर महानुभाव पंथाच्या प्रसाराचे प्रमुख स्तंभ होते. उत्तरार्ध. दीक्षा आणि साधना. आता कथानक एका नवीन वळणावर येते. येथे भक्तांचे आध्यात्मिक घडण सुरू होते. मुख्य घटना. भटोबासांचा संन्यास. महाईम भटांची प्रथम भेट. औसांची परीक्षा. या लीळांमधून आपल्याला समजते की मोक्षमार्गासाठी केवळ श्रद्धा पुरेशी नसते. त्यासाठी त्याग, साधना आणि परीक्षा देखील आवश्यक असते. उत्तरार्ध. तत्वज्ञान आणि उपदेश. हा संपूर्ण लीळाचरित्राचा हृदय भाग आहे. येथे श्री चक्रधर स्वामी जीवांना अंतिम सत्य शिकवतात. मुख्य विषय. ब्रह्मविद्येचे निरूपण, जीवाचे लक्षण, मोक्षमार्ग, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. या विभागात महानुभाव तत्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत स्पष्ट होतात. मोक्षमार्गाचा सार. श्री प्रभूंच्या मते मोक्षासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली, ज्ञान. दुसरी, वैराग्य. तिसरी, भक्ती. ज्ञानाशिवाय सत्य कळत नाही. वैराग्याशिवाय संसारातून मुक्ती मिळत नाही. आणि भक्तीशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही. अज्ञात आणि परिशिष्ट ग्रंथाच्या शेवटी काही विशेष विभाग येतात. अज्ञात लीळा. पुराण आणि आगमांचे ज्ञान. परिशिष्ट हे विभाग अभ्यासकांना अतिरिक्त माहिती आणि संदर्भ प्रदान करतात. संपूर्ण लीळाचरित्र लक्षात ठेवण्याची ट्रिक फक्त हे सूत्र लक्षात ठेवा. प्रस्तावना, अवतार, लीळा, भक्त, साधना, तत्वज्ञान, मोक्ष, परिशिष्ट. हे लक्षात राहिले
तर संपूर्ण लीळाचरित्राची रचना कधीही विसरणार नाही. कन्क्लुजन. लीळाचरित्र हा केवळ ग्रंथ नाही. तो परमेश्वराच्या अवतार कार्याचा इतिहास आहे. तो भक्तीचा मार्ग आहे. तो मोक्षाचा नकाशा आहे. आणि तो महानुभाव पंथाच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा आधारस्तंभ आहे. लीळाचरित्रातील कोणती लीळा तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटते? सह्याद्रीवरील भेट, म्हाईंभटांची भेट की मोक्षमार्गाचा उपदेश? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महानुभाव पंथाचे गूढ तत्वज्ञान, लीळा आणि इतिहास सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला आजच सबस्क्राईब करा. जय श्री चक्रधर.